हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं की आपण स्टोअर्ड प्रोसिजर कशा क्रिएट करायच्या, इंडेक्सेस कसे क्रिएट करायचे, त्यानंतर आपण बघितलेलं की फंक्शन्स कसे क्रिएट करायचे, त्यांना ॲक्सेस कसा करायचा, तेव्हा त्यांना कॉल कसा करायचा. त्यानंतर आपण बघितलेलं की ट्रिगर्स कसे बनवतात, त्यानंतर ट्रिगर कसा एक्झिक्यूट होतो, राईट. आणि लास्टला बघितलेलं की आपण ट्रान्झॅक्शन कसे क्रिएट करायचे. जर का चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा ट्रेल अँड टीचला. आता या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे की डेटाबेस डिझाईन कशी करायची असते, त्यानंतर ER डायग्राम काय असतं. ER म्हणजे काय असतं की एंटिटी रिलेशनशिप डायग्राम, राईट. त्यानंतर आपण बघणार आहे की नॉर्मलायझेशन कशाला बोललं जातं, 1 to 1 काय असतं, 1 to मेनी काय असतं, मेनी टू मेनी रिलेशनशिप काय असतं, राईट. आणि त्यानंतर आपण एक मिनी प्रोजेक्ट घेणार आहे जो कॉलेजचा डेटाबेस असेल. ओके. आता ER डायग्राम. ओके, ER डायग्राम पहिली गोष्ट तर काय आहे की ER डायग्राम जसं आपण OOP मध्ये जसं आपण एखादा ऑब्जेक्ट वगैरे क्रिएट करतो ना, तशा टाईपचा एक ऑब्जेक्ट असतो किंवा एखादं स्ट्रक्चर असतं. ओके. आता OOP मध्ये क्लास कन्सेप्ट का आली तर त्याच्यापासून आपण मेनी ऑब्जेक्ट बनवू शकतो किंवा एखादं ते स्ट्रक्चर असतं त्या स्ट्रक्चरपासून आपण ॲक्च्युअल कोड लिहू शकतो, राईट. जसं की रिअल लाईफमध्ये आपण एखादी बिल्डिंग बांधायची असेल तर बिल्डिंग बांधण्यासाठी आपल्याला काहीतरी त्याचा प्लॅन काढायला लागतो, राईट. आणि त्या प्लॅननुसार आपण काहीतरी बिल्डिंग बांधतो. तशाच टाईपमध्ये क्लासमध्ये पण तसं असतं की एखादा क्लास डिक्लेअर करायचा, त्यापासून त्यामध्ये काय प्रॉपर्टीज असणार, काय मेथड्स असणार, त्याच्यापासून आपण तो क्लास इनहेरिट करू शकतो. तसंच SQLमध्ये काय असतं की ER डायग्राम असतात. ER डायग्राम म्हणजे काय की जसं आपल्याला काहीतरी रिक्वायरमेंट असेल सॉफ्टवेअर, त्या रिक्वायरमेंटनुसार आपण ER डायग्राम बनवतो. ER डायग्रामनुसार आपण टेबल क्रिएट करतो. त्या टेबलमध्ये टेबल क्रिएट करून आपण डेटाबेस रेडी करतो, राईट. जसं की माझ्याकडे एक डेटाबेस आहे स्कूल DB नावाचा. आता या स्कूल DBमध्ये काय असेल की टेबल्समध्ये ह्यात मल्टिपल टेबल्स आहेत, राईट. आता याची जर मला ER डायग्राम जर बघायची असेल ना तर ER डायग्राम बघण्याच्या अगोदर मी तुम्हाला 2-3 कन्सेप्ट सांगतो की कन्सेप्ट काय येते की ER ER डायग्राम म्हणजे काय की एंटिटी रिलेशनशिप डायग्राम्स. ओके, ER डायग्राम्स त्यामध्ये काय येते की ऑब्जेक्ट आपण क्रिएट करू शकतो. ओके, त्या ER डायग्रामला आपण ऑब्जेक्ट असं समजू शकतो. ऑब्जेक्ट म्हणजे काय की जसं त्याची ब्ल्यू प्रिंट असते ना तशा टाईपमध्ये एक ऑब्जेक्ट असतो. त्यानंतर आपल्याला बघतं की ER म्हणजे एंटिटी म्हणजे काय. ओके, एंटिटी म्हणजे जे टेबल्स असतात ना, ह्या टेबल्स आहेत माझ्या मल्टिपल. स्टुडंट नावाचा टेबल आहे, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री नावाचा टेबल आहे, प्रोडक्ट आहे, एम्प्लॉय आहे, फॅमिली आहे, डिपार्टमेंट आहे, DPT आहे, कस्टमर अकाउंट. हे काय झाले माझे एंटिटी झाल्या. ओके, टेबल म्हणजे काय झालं की एंटिटी किंवा त्या ऑब्जेक्टमधला टेबल्स. त्यानंतर काय येतं की रिलेशनशिप. आता रिलेशनशिपमध्ये काय येतं की दोन टेबलमधलं जे कनेक्शन असेल ना की प्रायमरी की आणि फॉरेन की वापरून आपण जे रिलेशनशिप बनवतो ना त्याला बोललं जातं की रिलेशनशिप. जसं की माझ्या डिपार्टमेंट नावाचा टेबल आणि स्टुडंट नावाचा टेबल आहे. स्टुडंटमध्ये मी डिपार्टमेंट ID स्टोअर करेन आणि डिपार्टमेंट टेबलमधला जी पण नेम असेल ना त्याच्या अगेन्स्ट मी ते यूज करेन, राईट. आता ER डायग्राम मध्ये इथं इथे एक ऑप्शन आला की डेटाबेस डायग्राम. ओके. आता इथं पहिल्यांदा तुम्हाला येस विचारणार की दिस डेटाबेस डज नॉट हॅव वन ऑर मेनी ऑफ द सपोर्ट ऑब्जेक्ट रिक्वायर्ड टू यूज डेटाबेस डायग्रामिंग. डू यू विश टू क्रिएट देम? येस. स्टुडंट्स आपण घेऊ. ओके, आता स्टुडंटवरती काय रिलेशन नाही त्यामुळं ते विचारत नाही एवढं. जर का ते रिलेशनशिप असेल ना तर त्याच्या अगेन्स्ट ते रिलेशनशिपनुसार इथं डायग्रामला ॲक्सेस भेटतो. ओके, ॲक्सेस म्हणजे काय की इथून फक्त त्याचं रिलेशनशिप दावलं जातं की या डिपार्टमेंट IDच्या अगेन्स्ट स्टुडंट ID आहे, स्टुडंट IDच्या अगेन्स्ट डिपार्टमेंट आहे. इथं तुम्ही त्याच्या डायग्राम क्रिएट करू शकता, राईट. इथं आहे का रिमूव्ह प्रायमरी की, इन्सर्ट कॉलम, डिलीट कॉलम, असं तुम्ही त्याचं रिलेशनशिप तुम्ही याच्या थ्रू करू शकता. आणि याचा हा जो जसं GUI थ्रू तुम्ही रिलेशनशिप करता तसंच तुम्ही इथं त्याच्या अगेन्स्ट टेबल्स क्रिएट करू शकता, राईट. यालाच बोललं जातं की ER डायग्राम्स. फक्त तुम्हाला ह्या कन्सेप्ट माहीत पाहिजेत. हे काय एवढं इंटरव्ह्यूला विचारत नाहीत, पण जर विचारलंच तर तुम्हाला माहीत पाहिजे की ER डायग्राम्स कुठं तयार होतात. नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे की नॉर्मलायझेशन.
ओके. आता नॉर्मलायझेशन काय असतं की सपोज माझ्याकडे एक टेबल आहे स्टुडंट नावाचा, मग त्याच्यामध्ये मी त्याचा स्टुडंट आय डी सेव्ह करेन, स्टुडंटचं नाव करेन, डिपार्टमेंट करेन आणि HOD वगैरे करेन. त्यामध्ये मल्टिपल डेटा येऊ शकतो ना. म्हणजे काय की जसं की डिपार्टमेंट माझ्याकडे 2 डिपार्टमेंट आहे, कॉम्प्युटर आणि मेकॅनिकल. आता जर का माझ्याकडे कॉम्प्युटर डिपार्टमेंट असेल, प्रत्येक मला स्ट्रिंग हा डेटा टाईप घेऊन व्हॅरकॅर त्यामध्ये स्ट्रिंगनं मला सेव्ह करायला लागत असतं. मग त्याच्या अगेन्स्ट जर का मी डिपार्टमेंटचा वेगळा टेबल बनवला, राईट, म्हणजे सेपरेट टेबल बनवला, त्याच्यामध्ये मल्टिपल डिपार्टमेंट सेव्ह केली आणि त्याची आय डी मी इकडे त्याला यूज केली स्टुडंट आय डीला, त्याला बोललं जातं की नॉर्मलायझेशन. ओके. आता नॉर्मलायझेशनचा फायदा काय होतो की तुमचा डुप्लिकेट डेटा कमी होतो, स्टोरेज कमी लागतं, त्यामध्ये डेटाबेस मेंटेन राहतो, त्यानंतर डेटा अपडेट करायला सोपं जातं, डेटा कन्सिस्टन्सी राहते, राईट. मग हे नॉर्मलायझेशन वापरून आहे ना त्याचे टाईप पडतात की 1NF 2NF आणि 3NF. आता 1NF 2NF आणि 3NF काय की 1NF म्हणजे काय की फर्स्ट नॉर्मल फॉर्म. आता फर्स्ट नॉर्मल फॉर्म म्हणजे काय की तुम्ही सपोज आपल्याकडे एक टेबल आहे, एक स्टुडंट नावाचा टेबल घेऊ, त्याच्यामध्ये आपण स्टुडंट आणि त्याचे सब्जेक्ट्स लिहितो, राईट. आता त्या सब्जेक्टच्या अगेन्स्ट जावा, SQL आणि C# असं मी 3 कॉमा सेपरेटेड व्हॅरकॅरनं काहीतरी डेटा सेव्ह केला. पण ह्याचा प्रॉब्लेम काय होतो की एका सेलमध्ये 3 व्हॅल्यूज झाल्या ना. मग त्याच्या जागी आपण कसं यूज करू शकतो की स्टुडंटचं नाव सेमच राहील, पण त्याचा जो सब्जेक्ट आहे ना ते आपल्याला 3 वेगवेगळ्या कॉलममध्ये आपण डिवाइड केले की त्याचं जावा वेगळा असेल, SQL वेगळा, C# वेगळा. यानं काय होतं की ज्यावेळेस तुम्हाला अपडेट करायचं आहे ना त्यावेळेस तुम्हाला सोपं जातं. हा झाला नंतर 1NF. आता सेकंड NF काय येतं की सेकंड नॉर्मल फॉर्म. टेबलमध्ये पूर्ण जो डेटा आहे ना तो आपला प्रायमरी कीवर अवलंबून असतो. प्रायमरी की कशासाठी वापरतो की तो जो डेटा आहे तो आपल्याला डुप्लिकेट नको असेल, राईट. जसं की मी राहुल किंवा ओमकार नाव असेल किंवा स्मिता असेल किंवा नेहा असेल, अशा टाईपची जी नाव असतात ना त्यांना आपल्याला डुप्लिकेट की नको किंवा डुप्लिकेट नावं नसतील ना तर त्यासाठी आपण प्रायमरी की वापरू शकतो, राईट. आणि लास्टला येतं की थर्ड नॉर्मल फॉर्म. आता थर्ड नॉर्मल फॉर्म म्हणजे काय की दुसऱ्या टेबलमध्ये आणि आपल्या टेबलमध्ये जर रिलेशनशिप मेंटेन करायचं असेल तर आपण फॉरेन की वगैरे वापरतो ना, त्यासाठी ती फॉरेन की ज्यावेळेस आपण वापरतो त्याला बोललं जातं की 3NF, राईट. की प्रत्येक मोठा डेटाबेस छोट्या छोट्या डेटाबेसमध्ये आपण डिवाइड केला आणि त्यांचं जे रिलेशनशिप मेंटेन केलं ना ते आपण प्रायमरी की आणि फॉरेन की वापरून मेंटेन केलं, याला बोललं जातं की 3NF. आता त्याच्यामध्ये पण काय आहे की 1 to 1 असेल. आता रिलेशनशिपमध्ये 1 to 1, 1 to many आणि many to many असतं. आता 1 to 1 म्हणजे काय की आपलं जे एक रेकॉर्ड आहे ना ते जे रेकॉर्ड आहे त्या दुसऱ्या रेकॉर्डशी इथं आता सपोज इथं डिपार्टमेंट आहे, राईट. ओके. आणि हे जे डिपार्टमेंट आहे ना या कस्टमर आय डीच्या अगेन्स्ट असेल. हे झालं की माझं 1 to 1 म्हणजे काय एक आय डी आणि दुसऱ्या टेबलमधला एक रो, म्हणजे हा एक रो आणि हा एक रो, यालाच बोललं जातं की 1 to 1 रिलेशनशिप, राईट. आता 1 to many याचा अर्थ काय असतो की सपोज माझं काहीतरी नाव असेल OMKR काहीतरी, त्यानंतर असेल दुसरं सपोज किरण. आता याच्या अगेन्स्ट माझे मल्टिपल डिपार्टमेंट्स असतील, ओके. किंवा त्याच्या अगेन्स्ट तुम्ही कोर्स पण असेल, राईट, काहीतरी इथून, तर त्याला बोललं जातं की 1 to many रिलेशनशिप. म्हणजे एका रेकॉर्डचा संबंध दुसऱ्या टेबलमधील अनेक रेकॉर्डशी असतो, ओके. एका टेबलचा संबंध दुसऱ्या टेबलमध्ये अनेक रेकॉर्डशी, मग तो कॉम्प्युटर सायन्सला असेल किंवा इथं तो फिजिक्सला पण असेल, इथं तो काहीतरी फिजिकल एज्युकेशनचा सब्जेक्ट असेल त्याला पण असेल. अशा टाईपमध्ये त्याला बोललं जातं की 1 to many. आणि नेक्स्ट काय असतं की मेनी टू मेनी, ओके. आता ज्यावेळेस तुम्हाला मेनी टू मेनी रिलेशनशिप मेंटेन करायचं असतं ना त्यावेळेस एकच मेनी टू मेनीला काय असतं की इथं की सपोज तुमच्याकडे एक टेबल आहे, ओके. तुम्ही डायरेक्ट मेनी टू मेनी करू शकत नाही. तुम्हाला ॲटलिस्ट 3 टेबल लागतात की एका ह्याच्यापासून तुम्हाला दुसरीकडे काहीतरी अवलंबून असेल आणि याच टेबलच्या अगेन दुसरीकडे काहीतरी अवलंबून असेल, राईट. त्यालाच बोललं जातं की जंक्शन टेबल, ओके. जंक्शन टेबल म्हणजे काय, इथं काहीतरी प्रायमरी की असेल, इथं फॉरेन की असेल, याच्याकडं पण फॉरेन की असेल. म्हणजे तुमचा डिपार्टमेंट जो माझा स्टुडंटचा आय डी असेल त्याच्या अगेन्स्ट मी डिपार्टमेंट आणू शकतो दुसऱ्या टेबलमधून. याच्या अगेन्स्ट इकडून लेफ्ट हँड साईडनं त्याचा कोर्स पण आणू शकतो. याला बोललं जातं की मेनी टेबल्स. एका रेकॉर्डचा संबंध दुसऱ्या टेबल्समध्ये अनेक रेकॉर्डशी असतोच असतो, पण त्याच्या अगेन्स्ट
मल्टिपल टेबल्सचा रेकॉर्ड असू शकतो, राईट. जसं की त्याचा कोर्स असेल, कोर्स नंतर त्याचं डिपार्टमेंट असतील, त्याचा स्टुडंटचं जो ॲक्च्युअल टेबल असेल त्याचं नाव वगैरे असेल, अशा टाईपचे मल्टिपल असू शकतात, राईट. हे झाले आपल्या सगळ्या ह्या कन्सेप्ट. आता ह्या सगळ्या कन्सेप्ट वापरून आहे ना आपल्याला एक स्टुडंटचा टेबल क्रिएट करायचा आहे. ओके, त्याच्या अगोदर इथं मी एक टेबल क्रिएट करतो की कॉलेज डी बी नावाचा, राईट. एक्झिक्यूट केला, कमांड सक्सेसफुली. आता तुम्हाला यूज करायचा आहे, राईट. तर यूज ओके, कमांड सक्सेसफुल. आता मला त्यामध्ये 2 टेबल क्रिएट करायचे आहेत. कोणत्या, जो कॉलेज डी बी आहे ना त्याच्यामध्ये एक असेल की डिपार्टमेंट नावाचा टेबल असेल. ओके, एक्झिक्यूट केला, कमांड सक्सेसफुल, त्यामध्ये डिपार्टमेंट नावाचा टेबल क्रिएट झाला. नेक्स्ट काय केलं की मी स्टुडंट नावाचा टेबल त्यामध्ये क्रिएट करायचा. त्याला मी स्टुडंट आयडीला प्रायमरी की असेल, त्याला आयडेंटिटी असेल, आयडेंटिटी म्हणजे युनिक आयडेंटिटी असेल, आणि तो एकने इन्क्रीमेंट झाला पाहिजे. त्यानंतर स्टुडंटचं नाव असेल, जेंडर असेल, डेट ऑफ बर्थ असेल, ईमेल, फोन नंबर, डिपार्टमेंट आय डी असेल, राईट. आता ईमेलला युनिक का वापरला तर तो डुप्लिकेट ईमेल नाही झाला पाहिजे. त्यानंतर कन्स्ट्रेंट्स. ओके, कन्स्ट्रेंट म्हणजे काय की फॉरेन की आपण वापरणार आहे, आणि फॉरेन की कुठली वापरणार आहे, डिपार्टमेंट आय डी आहे ना याला आपण फॉरेन की देणार आहे. त्यानंतर रेफरन्स, कशाचा रेफरन्स घेणार आहे, हा जो टेबल आहे डिपार्टमेंटचा त्याचा रेफरन्स घेणार आहे. इथं एक्झिक्यूट केलं, राईट. त्याच्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे की फॅकल्टी लागणार आहे, राईट. जसं स्टुडंटचा आपण टेबल क्रिएट केला तसं आपल्याला टीचरचा पण काहीतरी डेटा पाहिजे की फॅकल्टी आय डी, त्याचं नाव, क्वालिफिकेशन, डिपार्टमेंट आहे तर कोणत्या डिपार्टमेंटला असाइन झाला पाहिजे, राईट. त्याच्यानंतर आपल्या कॉलेजमध्ये कोणते कोणते कोर्स कंडक्ट केले जातात त्या कोर्ससाठी पण एक टेबल पाहिजे. त्यामध्ये कोर्स आय डी असेल, कोर्स नेम, त्यानंतर कोर्सचं ड्युरेशन, डिपार्टमेंट आय डी वगैरे, राईट. ऑलरेडी. आता त्यानंतर सब्जेक्ट. ओके, सब्जेक्टचा पण केला. आणि लास्टला आहे की स्टुडंटचा कोर्स. आता हे सगळं तुम्हाला मी लास्ट लेक्चर शिकवलं आहे की कसं तुम्हाला टेबल क्रिएट करायचं. यात मी टाईप करण्यात एवढा मी वेळ नाही घालवणार, त्यासाठी मी फक्त कॉपी पेस्ट करतोय, एक्झिक्यूट. ओके, की स्टुडंटचा कोर्स. आता लास्टला आपल्याला काय करायचं आहे की या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला व्हॅल्यूज ॲड करायचे आहेत. ओके, आता ह्या इन्सर्ट इंटू डिपार्टमेंट आणि त्याच्या व्हॅल्यूज. ओके, 5 रो अफेक्टेड. आता सिलेक्ट स्टार डिपार्टमेंट. डिपार्टमेंट स्टार. ओके, आला का आपल्या आयडी की कम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स. त्याच्यानंतर फॅकल्टी. ओके, फॅकल्टीला आपल्याला डेटा इन्सर्ट करायचा आहे. इन्सर्ट इंटू फॅकल्टी, अल्ट आणि एक्स. ओके, 5 रो अफेक्टेड. ओके, त्याच्यानंतर आपल्याला स्टुडंटचे कोर्स ॲड केले पाहिजेत आणि एक्झिक्यूट. ओके, आता नेक्स्ट ओके, मी एक 2 मिनटात आहे ना सगळ्यांचे डेटा इन्सर्ट करतो सगळ्यामध्ये, म्हणजे मला एरर पण यायचे नाहीत. ओके, तर आता आपण या टेबलमध्ये काय काय केलेलं आहे. पहिली गोष्ट तर की डिपार्टमेंट टेबल आपण क्रिएट केला, स्टुडंट टेबल क्रिएट केला, फॅकल्टी, कोर्स, सब्जेक्ट, स्टुडंटचे कोर्सेस कोणत्या कोणते असतात, स्टुडंटची हिस्ट्री बघितली आपण, जर ॲड केला कोणी, डिलीट केला कोणी, राईट. त्यानंतर ऑडिट लॉग. त्यानंतर व्ह्यूजमध्ये आपण काय क्रिएट केलं की स्टुडंट डिपार्टमेंटचा व्ह्यू केला, सब्जेक्ट केले, कोर्स केले, डिपार्टमेंट केले. त्यानंतर कॉलेजचा रिपोर्ट व्ह्यूमध्ये आपण क्रिएट केलं. त्यानंतर स्टोअर प्रोसिजर कोणत्या केल्या की गेट स्टुडंट नावाची केली, इन्सर्ट स्टुडंटची स्टोअर प्रोसिजर केली, अपडेट केली, डिलीट केली, राईट. आता ह्याचं काय असतं की स्टोअर प्रोसिजरचा हे मल्टिपल टेबलमध्ये डेटा गेला पाहिजे, त्यासाठी आपण स्टोअर प्रोसिजर केलं, राईट. त्यानंतर फंक्शन्स केले की गेट एज नावाचे, टोटल स्टुडंट नावाचं, त्याचा एज कॅल्क्युलेशनचं वगैरे आपण म्हणतो ना, जन्मतारखेवरून त्याचं एज कॅल्क्युलेट झालं पाहिजे ना, तशा टाईपचे आपण फंक्शन्स केले. डिपार्टमेंटचे नाव, गेट स्टुडंट्स,
स्टुडंट डिटेल्स. त्यानंतर आपण ट्रिगर बनवले की स्टुडंट कोणी इन्सर्ट केला, अपडेट केला तर आपल्याला एखादा इव्हेंट ट्रिगर झाला पाहिजे. त्यानंतर आपण काय केलं की ऑडिट स्टुडंट केलं. त्यानंतर इंडेक्सेस लिहिल्या, स्टुडंटचे नाव, ईमेल, व्हॅलिडेशन आपण म्हणतो ना तशा टाईपमध्ये, त्याला की इंडेक्स कसं भेटलं पाहिजे, हे सगळं आपण सगळं या डेटाबेसमध्ये आपण केलेलं आहे. आता जर का मी डोंट सेव्ह पण हा मला क्लोज करून डबल चालू केला पाहिजे. ओके. स्कूल नाही, कॉलेज डी बी ना. आणि या कॉलेज डी बीमध्ये आहेत का की हा मला भेटली बघा आता स्टुडंटचा डायग्रॅम भेटली. कळलं का की डायग्रॅम कशी भेटली, मला सगळ्यांचं रिलेशनशिप मेंटेन करायला भेटलं. रिलेशनशिप म्हणजे काय की स्टुडंट कोर्समधून मी दोन जागी ॲक्सेस करतोय, कोर्समध्ये पण करतोय आणि स्टुडंटला पण ॲक्सेस करतोय. तो कोर्स मी सब्जेक्टला पण ॲक्सेस करतोय, राईट. ह्या कोर्समधून मी डिपार्टमेंट पण ॲक्सेस करतोय, फॅकल्टी पण ॲक्सेस करतोय. आणि ऑडिट लॉक आणि ही स्टुडंटची हिस्ट्री आहे ते माझे सेपरेट टेबल आहे, ते कोणाला ॲक्सेस करत नाहीत किंवा त्याच्यापासून आपण काहीच नाही करत. ह्याला बोललं जातं की ER डायग्राम, एंटिटी रिलेशनशिप डायग्राम. ओके, एंटिटी म्हणजे हा जो प्रत्येक टेबल आहे ना त्याला बोललं जातं की एंटिटी. आणि हा टेबल याच्या ज्याला पण मी रिलेशनशिप केलं म्हणजे ह्या सब्जेक्टच्या अगेन्स्ट कोर्सला मी सिलेक्ट केलं आहे, राईट, ते माझं झालं रिलेशनशिप. जर काही तुम्ही टेबलवरती क्लिक केलं आले का की ऑडिट लॉक, कोर्स, डिपार्टमेंट. आता ऑडिट लॉकवरती जर का मी एडिट टॉप 200 रोज केलं तर आलं का माझ्या दोन लॉक केलेत की इन्सर्ट आणि इन्सर्ट, दोन वेळा स्टुडंट इन्सर्ट केलेत. त्यानंतर सपोज जर का मी स्टुडंटची हिस्ट्री केली क्रिएट, सिलेक्ट टॉप 1000 रोज, तर त्यामध्ये हिस्ट्री काहीच नाही, राईट. त्यानंतर मी इथं व्ह्यूज क्रिएट केलेत. ओके, 1 2 3 4. त्यानंतर मी काय केलेत की स्टोअर प्रोसिजर, प्रोग्रॅमेबिलिटी आणि स्टोअर प्रोसिजर, एवढ्या मी स्टोअर प्रोसिजर क्रिएट केल्यात. फंक्शन्स क्रिएट केलेत, राईट. त्यामध्ये दोन टाईप मी सांगितलेले की एक टेबलचे फंक्शन आहेत, गेट स्टुडंट, गेट डिटेल्सवाले, आणि जे मला स्पेसिफिक पाहिजेत ना काहीतरी ऑपरेशन करायला, टोटल कोर्स, टोटल फॅकल्टी, त्यासाठी मी हे ऑपरेशनवाले फंक्शन्स क्रिएट केलेत, राईट. मग त्याच्यामध्ये असेल की ह्यामध्ये पण अजून भरपूर ऑप्शन आहेत. एवढं सगळं मी केले. असंच तुम्हाला एक असाच डेटाबेस क्रिएट करायचा जो सगळ्यांच्या अगेन्स्ट युनिक ID असेल, युनिक डिपार्टमेंट्स असतील, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही जर डेटा ॲड केला तर तुम्ही तो डेटा सॅग्रिगेट झाला पाहिजे, कुठला डेटा कुठे गेला पाहिजे, राईट. आणि हेच आपल्याला नंतर API मध्ये आपल्याला इम्प्लिमेंटेशन करायचं हाच डेटाबेस. ओके, जर का चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके, याला फक्त मी असं करतो. जर का चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरला. आपला जो डेटाबेसचा जो पार्ट होता ना तो कम्प्लीट आपला कव्हर झालेला आहे. आता आपल्याला .NETचे फंडामेंटल्सपासून चालू करायचं आहे. ते डायरेक्ट .NET लिंक विथ एंटिटी फ्रेमवर्क, JW वगैरे. आता पूर्णपणे .NET ASP.NET वरतीच आपली सिरीज चालू होईल. कीप लर्निंग, कीप कोडिंग.